गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीतील 410 दूध संस्थांच्या हरकतींवर आज सुनावणी झाली। नोंदणी होण्यापूर्वीच 6 दूध संस्थांना गोकुळ सभासदत्व बहाल केलं, तर 404 दूध संस्थांनी शासन निर्णय आणि गोकुळच्या पोट नियमातील तरतुदीनुसार दूध पुरवठा केलेला नाही। सभासद होण्यासाठी पात्र नसलेल्या त्या 410 दूध संस्थांना गोकुळच्या मतदार यादीतून वगळण्यात यावं असा युक्तिवाद तक्रारदारांच्या वकिलांनी केला। तर केवळ राजकीय हेतूने झालेल्या तक्रारींची दखल घेऊ नये असं संस्था नियुक्त वकिलांनी सांगितलं। गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी दुग्ध विकास विभागाचे विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांच्या समोर सुरू आहे। आज सुट्टी असतानाही 410 संस्थांच्या सभासदत्वाविरोधातील तक्रारीवर सुनावणी झाली। त्यामध्ये 6 संस्था अशा आहेत ज्यांना नोंदणी होण्यापूर्वीच सभासद करण्यात आलंय, तर उर्वरित 404 दूध संस्थांनी संकलनाला परवानगी मिळाल्यापासून 9 दिवसात प्रतिदिन 50 लिटर दूध पुरवठा करण्याचा निकष पूर्ण केलेला नाही। गोकुळ दूध संघाच्या पोट नियमातील तरतुदीनुसार नोंदणी झाल्यानंतर पुढील 90 दिवस सलग दूध पुरवठा केल्यानंतरच सभासदत्व मिळतं, पण या निकषाची सुद्धा पायमल्ली झाली आहे। मुळात त्या 410 दूध संस्था सभासद होण्यासाठी अपात्र होत्या, तरीही राजकीय वरदहस्त असल्यानं त्या दूध संस्थांना गोकुळचं सभासदत्व देण्यात आलंय। त्यासाठी गोकुळच्या संचालक मंडळानं जे ठराव केले होते त्या विरोधातच सहकार न्यायालयात दावा सुरू आहे। सन 2000 मधील शासन निर्णय आणि गोकुळच्या पोट नियमातील तरतुदीनुसार त्या 410 दूध संस्था सभासद होण्यासाठी अपात्र आहेत। त्यामुळे त्या संस्थांना गोकुळच्या मतदार यादीतून वगळावा अशी मागणी ॲडव्होकेट सूर्यकांत चौगुले आणि ॲडव्होकेट दीपक पाटील यांनी केली आहे। 410 संस्थांच्या बाबत आम्ही आक्षेप घेतलेले होते। त्या आक्षेपामध्ये आम्ही ग्राउंड मेन्शन केलेले आहेत, ही इज नॉट इलिजिबल टू कास्ट अ व्होट। त्या संदर्भात अनुषंगानं शासनातर्फे SIT गठीत केली होती। त्यातर्फे शासनातर्फे 24/7/2026ला रिपोर्ट सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ज्या संस्थांच्या बाबत आक्षेप घेतलेला आहे त्या बायलॉजप्रमाणे सदस्य धारण करत नाहीत किंवा पात्र ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना पक्क्या मतदार यादीत समाविष्ट करू नये। दरम्यान दूध संस्थांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रबोध पाटील यांनी युक्तिवाद केला। 410 दूध संस्थांवरील हरकत म्हणजे सहकार कायद्यातील निवडणूक तरतुदीलाच विरोध आहे। मुळात निवडणूक अधिकाऱ्यांना सभासद वैधता तपासण्याचा अधिकार नसतो, केवळ राजकीय विरोधातून झालेल्या तक्रारीची दखल घेऊ नये असा युक्तिवाद ॲडव्होकेट प्रबोध पाटील यांनी केला।